डोळे मिटून शांत बस, मन थोडं शांत कर आणि मनात एकच नाव घे, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज तुला जे शब्द ऐकू येणार आहेत ते फक्त शब्द नाहीत. हा स्वामी समर्थांचा तुझ्यासाठी संदेश आहे. स्वामी म्हणतात, बाळा, काळजी का करतोस, तू इतका का घाबरतोस? तुझ्या मनात हजारो प्रश्न आहेत, भविष्याची चिंता आहे, घरची काळजी आहे, पैशाची चिंता आहे, नात्यांची वेदना आहे. पण मला सांग, मी असताना तुला घाबरण्याचं कारण काय? मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वाटतंय हे संकट कधी संपणार, हे दुःख कधी जाणार, ही अडचण कधी दूर होणार? पण बाळा, संकट कायमचं नसतं. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. वादळ कितीही मोठं असलं तरी ते एक दिवस थांबतच. तसंच तुझं दुःखही कायमचं नाही. स्वामी म्हणतात, तुला वाटतं लोक तुला समजत नाही, तुझी किंमत कुणाला कळत नाही. पण लक्षात ठेव, देव जेव्हा एखाद्या माणसाला मोठं बनवतो तेव्हा आधी त्याची परीक्षा घेतो. तुझी ही परीक्षा चालू आहे, पण ही परीक्षा संपली की तुझं आयुष्य खूप सुंदर होणार आहे. बाळा, आज तुझ्या आयुष्यात थोडं अंधार आहे, पण हा अंधार कायमचा नाही. मी तुला सांगतो, लवकरच तुझ्या आयुष्यात असा दिवस येईल की तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, स्वामी, त्यावेळेस तुम्ही माझ्या पाठीशी होता म्हणूनच मी वाचलो. मी तुझ्या घरात आहे, मी तुझ्या श्वासात आहे, मी तुझ्या प्रत्येक पावलात आहे. तू एकटा नाहीस. तू जेव्हा रडतोस तेव्हा मला सगळं दिसतं, तू जेव्हा निराश होतोस तेव्हा मला सगळं कळतं. पण बाळा, धीर धर, कारण तुझ्यासाठी मी एक सुंदर मार्ग तयार केला आहे. स्वामी सांगतात, एक दिवस असा येईल, तुझ्या घरात सुख येईल, तुझ्या मनात शांतता येईल, तुझ्या आयुष्यात समाधान येईल. तू आज जे सहन करतोयस त्याचं फळ तुला नक्की मिळणार आहे. लक्षात ठेव 3 गोष्टी. 1. कधीही हार मानू नकोस. 2. माझं नाव सोडू नकोस. 3. आणि विश्वास कधीही कमी होऊ देऊ नकोस. जर तुझा विश्वास खरा असेल तर मी तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवेन. मी तुला सोडणार नाही. तू कितीही दूर गेलास तरी मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त एक काम कर, दररोज मनापासून माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळा, काळजी करू नकोस, घाबरू नकोस. हे दिवसही निघून जातील आणि लवकरच तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल. तुझ्या घरात सुख येईल, तुझ्या मनात शांती येईल आणि त्या दिवशी तू हसून म्हणशील, स्वामी, तुम्ही माझ्या सोबत होता.